मुंबई लोकलमध्ये 2006 मध्ये बॉम्बब्लास्ट जे झालेला आहे त्याच्यामध्ये ज्यांनी स्वतःचे नातेवाईकाला गमावलेलं आहे ते थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया। रमेश नाईक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, 2006 ची काय काय प्रकारची घटना होती आणि तुमचे कुठले नातेवाईक होते, काय घटना होती? माझी मुलगी नंदिनी नाईक ही घरी बोरिवली स्टेशनवर घरी परतायला उभी होती स्टेशनवर। त्यावेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्याच्यामध्ये ती दगावली गेली। लोकांच्या धावपळीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये ती तुडवली गेली आणि पायाखाली आणि ती मृत्युमुखी पडली। त्यावेळेला मी मुंबईमध्ये नव्हतो, गोव्याहून मुंबईला परतण्यासाठी ट्रेनमध्येच होतो। तर मला इतरांकडून माहिती मिळाली की मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला आहे आणि लोक मरण पावलेले आहे, पण त्याच्यामध्ये कोण हे मला माहीत नव्हतं। जेव्हा मला भीती वाटायला लागली की माझी मुलगीसुद्धा कामाला जाते, ट्रेनमधून ती प्रवास करते आणि तिच्यासोबत काय घडलं असेल काय माहिती मला माहीत नव्हतं। जेव्हा मी घरी सकाळी 8 वाजता पोचलो घरी, तर तेव्हा माहिती पडलं की माझी मुलगीसुद्धा या घटनेमध्ये बॉम्ब ब्लास्टमध्ये ती दगावली आणि एवढा दुःखी झालो की विचारू नका। त्या दिवसापासून आज 19 वर्ष झाली तरी त्याचा निकाल लागायचं आम्ही वाट बघत होतो की त्या दोषी लोकांना फाशीची शिक्षा होणार म्हणून। पण आज जो निर्णय कोर्टामधून आला आणि माहीत पडलं की त्या लोकांना निर्दोष सोडलं गेलं, कैद्या लोकांना, त्या टेररिस्ट लोकांना, हे जाणून असं वाटलं की ज्या दिवशी ही घटना बॉम्ब ब्लास्ट घडली त्याच्यापेक्षा मोठा धक्का बसला की असा निर्णय हा कोर्टाने दिला कसा आणि त्यांना सोडलं कसं। म्हणून असं वाटतं की सरकार म्हणा किंवा न्यायालय म्हणा किंवा प्रशासन म्हणा किंवा मंत्री म्हणा, कोणतरी याच्यामध्ये विकले गेले, पैशासाठी त्यांना सोडलं गेलं असं वाटायला लागलं की हे फार दुःखाची गोष्ट आहे की आपल्या राज्यामध्ये एवढ्या घटना घडून त्यांना निर्दोष सुटका त्यांची होते। त्याच्या आधी कसाब नावाचा टेररिस्ट होता, त्याला फाशीची शिक्षा झाली, अब्दुल गुरुला झाली, याकूब मेननला झाली, ह्या सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली आणि ह्या इतकी लोक मेली, दगावले गेले। ज्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडवला त्या लोकांना निर्दोष सुटका 19 वर्षानंतर करते आहे सरकार। की सरकार खरी आहे की खोटी आहे, पैशासाठी केलं की काय, अशी शंका उत्पन्न होते। जी जे 12 आरोपी होते ज्यांना आज जे आहे हायकोर्टाने निर्दोष साबित केल्यानं सोडलं त्यांना, ते जे आहे त्याच्यामधून 5ला जे आहे मृत्यूदंड दिला होता आणि 7ला जे आहे उम्रकैद दिली होती। त्याच्यानंतर हे निर्णय आज घेण्याचा उद्देश काय, नेमकी काय वाटतंय तुम्हाला? बघा, ज्यांना आता जे किती जण होते, 11 की 12 जण होते, ज्यांना उम्रकैद होती त्यांनासुद्धा निर्दोष सोडला आणि ज्यांना फाशीची शिक्षा मृत्यूदंड दिला होता त्यांना पण निर्दोष सोडला होता। अगोदर जे जजमेंट होतं की त्यांना मृत्यूदंड आणि फाशीची शिक्षा जी सांगितली होती ती आता बदली कशी केली आणि यावर शंका असं वाटते की सरकारने किंवा मंत्र्यांनी किंवा न्यायालयाने का मोठ्या लोकांनी या बाबतीमध्ये दखल करून त्या कैद्यांना सोडवलं गेलं आहे असं वाटतं। तुमची मुली जे आहे, किती मुली होती तुम्हाला ते आम्हाला सांगा, मुलीबद्दल नेमकी? माझ्या 2 मुली होत्या, एक रचना नाईक होती। 5 महिन्यापूर्वी तिचा पण मृत्यू झाला, ती घरी ब्रेन हेमरेजने मृत्यू पावली आणि 5 महिन्यानंतर माझी दुसरी मुलगी ही नंदिनी नाईक बॉम्ब ब्लास्टमध्ये दगावली गेली, मृत्यू पावली। हे दोन दुःख मला सहन करावी लागली आणि हां हां 2 मुली माझ्या दगावल्या गेल्या त्या 2006 मध्ये। त्या 2006 पासून आजपर्यंत 19 वर्ष लोटली तरी मला हे दुःख सहन करावं लागत आहे आणि यातना होत आहे की सरकारने आज जो निर्णय कोर्टाने दिला
तो सरासर जनतेच्या किंवा मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्यालासुद्धा ते सहन होणार नाही या प्रकारे निर्णय कोर्टाने दिला. तो असं वाटतं. प्रशासनाकडून काय तुमची नेमकी मागणी आहे? कशा प्रकारचा न्याय तुम्हाला प्रशासन आता बघा, मुंबईमध्ये मला 78 वर्ष झाली. मला पॉलिटिक्सची सगळी माहिती आहे. सगळे लोक आहेत ना ते पैशासाठी या पदावर किंवा या हुद्द्यावर याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि कुठेतरी पैसा जास्त मिळतो म्हणून काही गुन्हे दडवले जातात, झोपवले जातात, संपवले जातात आणि काहीच झालं नाही असं दर्शवून आणतात की लोकांना वरून आता इतके लोक मेली, त्यांच्या नातेवाईकांना नाही विश्वास कसा राहणार या प्रशासनावर म्हणा, मंत्र्यांवर म्हणा, कोर्टावर म्हणा किंवा न्यायाधीशवर म्हणा. मला कुठेतरी असं याच्याबद्दल शंका आहे की याबद्दल काहीतरी मोठी रक्कम, मोठे पैसे, मोठ्या लोकांचा हात असल्याचा संभव आहे असं वाटतं. तरी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे ना यांना पण विचारणा मी करू इच्छितो किंवा भेटू इच्छितो आणि त्यांना सांगतो की तुम्ही पुढे या उच्च न्यायालयामध्ये याची चौकशी, छानबीन झाली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी वार्तालाप साधण्याचा. 19 वर्षाचा जी प्रवास होता ह्यांचा न्यायासाठी ते थांबले होते, पण त्यांना नक्की जे आहे ते न्याय भेटला नाही. त्याच्यासाठी त्यांनी प्रशासन सरकारकडून जे आहे विक्टिम्सने न्यायाची गुहार केली आहे की आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. माझी मुलगी जे मी गमावली आहे त्याच्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून न्याय भेटला पाहिजे. कॅमेरा पर्सन संदीपकडून मी मनीषा जोशी, सुदर्शन न्यूज, मुंबई.